नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आषाढी एकादशीसाठी आपण उपवासाच्या 5 रेसिपी त्याही खूप पौष्टिक आणि हेल्दी बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी उपवासाची रेसिपी दाखवणार आहे। आषाढी एकादशीसाठी खास उपवासाच्या 5 नाविन्यपूर्ण कमी साहित्यात होणाऱ्या चविष्ट रेसिपी आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण बघणार आहोत उपवासाची वडी। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। इथे खूप छान आणि पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे। कमी साहित्यामध्ये राजगिरा खूप पौष्टिक आहे। तर चला तर आपण आता साहित्य बघूया। इथे घेतलेले आज आपण फक्त 3च साहित्यामध्ये उपवासाची वडी तयार करणार आहोत। इथे एक वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि हे राजगिरा पीठ आणि शिंगाडा पीठ आहे, हे दळून आणलेलं आहे। पाऊण वाटी मी ही एक वाटी, ह्या दोन्ही वाटी सेम घेतलेल्या आहे आणि पाऊण वाटी इथे साजूक तूप घेतलेलं आहे। एवढ्या 3च साहित्यामध्ये आपण ही बर्फी तयार करणार आहोत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघून झालेलं आहे। चला तर मग आता इथे पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे। सर्वप्रथम त्यामध्ये मी आता इथे आपण हे तूप घालून घेऊया। सर्व तूप उपवासासाठी हे खूप छान आणि चांगलं पौष्टिक रेसिपी आहे। खूप छान आणि पौष्टिक रेसिपी आहे। उपवासाला नेहमी साबुदाणा, खिचडी, वरीचे तांदूळ खाऊन बोर झाला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही स्वीट डिश म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता हे पीठ घालून आपण बेसन पिठाचे लाडू करतो तसे भाजून घ्यायचं आहे। एक 5-7 मिनिटं हे पीठ आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। याच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे। आता आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। खूप छान आणि हेल्दी पौष्टिक रेसिपी असतात। आणि आता आपण हे सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे पीठ आपलं छान असं खमंग भाजलं जातं। राजगिरा हा पचायलाही हलका आणि त्यामध्ये भरपूर फायबर आणि कॅल्शियम आहे, त्यामुळे उपवासासाठी पीठ सारखं हलवत राहायचं आहे, खमंग असं भाजून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, पण हे असे पदार्थ मी दाखवणार आहे तुम्हाला की ज्याने तुमचे शरीर पौष्टिक मूल्य पण वाढतील आणि अजिबात उपवासाचा कंटाळा पण येणार नाही। असे पदार्थ आहेत, नक्की करून बघा। आता हे पीठ आपलं भाजत आलेलं आहे, चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आता वास पण छान येतोय। पीठ आपण सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे चांगलं खमंग भाजला जातो। आपण बेसन लाडूला भाजतो तसंच हे पीठ आपण छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती भाजायचं आहे आणि पीठ आता आपलं छान असं भाजत आलेलं आहे। कलर आता त्याचा बदललेला आहे, बघू शकता। हे बघा, पीठ अशा पद्धतीने आपलं भाजून झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। गॅस जरी बंद केला तरी तवा गरम आहे, त्यावरही एक 2-3 मिनिटं चांगलं पीठ खमंग असं भाजलं जातं। ही महत्त्वाची टीप आहे। छान असं भाजून झालेलं आहे। पिठाचा वास तर अप्रतिम येतोय। आणि आता आपण हे थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे चांगलं त्याच्या सगळं असं गुठळ्या मोडल्या जातात आणि चांगलं असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे छान पीठ आपलं एकजीव होतं। आता आपण त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। हलवत राहायचं आहे सारखं, म्हणजे पीठ आपलं खाली लागत नाही। भाजण्याची प्रोसेस ही खूप जास्त वेळ करायला लागते, कारण चांगलं भाजल्यानंतरच त्याच्या वड्या आपल्याला खुसखुशीत आणि खमंग लागणार आहेत। आता आपण पीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे। एक 2-3 मिनिट आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे।
खूप छान आणि हेल्दी पौष्टिक रेसिपी आहे, नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि आता आपण त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ हा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे चांगला हा मेल्ट होऊन द्यायचा आहे. बारीक गॅस करायचा आहे. आपल्याला ह्याचा पाक तयार करायचा नाही आहे, याचा फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे छान असा, आणि असं दाबून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला गूळ आपला चांगला मिक्स होतो. कलर बघा किती छान आलेला आहे. खूप छान आणि पौष्टिक रेसिपी आहे, नक्की करून बघा. आता गूळ घालूनही आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं असं बारीक गॅसवरती हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. चमच्याने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं सगळ्या पिठाला आपला गूळ छान मिक्स होतो. ह्या पिठाचे तुम्हाला लाडूसुद्धा छान लागतात. यामध्ये तुम्ही वेलायची आणि जायफळसुद्धा घालू शकता. उपवासाला जर तुम्ही खात असेल तर, नाही घातलं तरी पण चालेल. ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. खूप छान लागतात, मिक्स होऊन जातो आणि पदार्थही आपला चांगला टेस्टी होतो. गुळामुळे ह्याचे पोषण मूल्य पण लागतात. इतक्या खुसखुशीत आणि खुटखुटीत लागतात. आणि मुख्य म्हणजे या इतक्या हेल्दी आहे. या आपण गुळामध्ये तयार केलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्यासाठीही गूळ हा किती चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आता हे बघा मिश्रण आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे. यानंतर आता आपण हे गरम गरमच आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी इकडे ताटाला लगेच तूप लावून घेणार आहे. सर्व बाजूनी तूप लावून घेऊन गरम पीठ लगेच मी ताटामध्ये ओतून घेणार आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि पीठ हे लगेच काढून घ्यायचं आहे ताटामध्ये. कलर बघा किती छान आलेला आहे. खूप छान रेसिपी आहे. ह्या आषाढी एकादशीला नक्की तयार करून बघा. आणि गरम असतानाच हे ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे. गरम आहे त्यामुळे हाताने नाही येते, ते चमच्याच्या साहाय्याने मी असं हे दाबून घेत आहे. आणि लगेच त्याच्या वड्या पण आपण तयार करून घ्यायच्या आहेत. थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण, नाही तर मग हे मिश्रण आपलं हे त्याच्या वड्या तयार होत नाही. आता हे आपण असं तयार करून घेतलेलं आहे दाबून. छान अशा त्याच्या आता हव्या त्या साईजच्या आपण खुसखुशीत वड्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा थंड झालं की लगेच ते बाजूने सुटायला लागतं, त्यामुळे पटकन अशा सुरीने त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. इतक्या खुसखुशीत होतात की नुसत्या तोंडात टाकताच विरघळतात, एवढे छान लागतात. तयार झाल्यात आपल्या या उपवासाची वडी. याला तुम्ही वडी म्हणू शकता, मैसूर पाक म्हणू शकता. तशीच लागते खायला, अगदी मैसूर पाक सारखीच लागते. फक्त यात आपण याचा पाक तयार केलेला नाहीये. ह्या आपण गुळापासून बिना पाकाच्या केलेल्या आहेत, तरी खुसखुशीत झालेल्या आहेत. नक्की करून बघा. यावर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, तेही खूप छान दिसतात. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ह्या एकादशीला नक्की ट्राय करून बघा. उपवासाच्या आपण 5 रेसिपी बघणार आहोत. आता आपल्याला ह्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, तोडून दाखवते मी. बघा अगदी मैसूर पाक सारखीच दिसते आणि चवीलाही तशीच लागते. सर्व मी काढून घेणार आहे वाटीमध्ये. हे बघा कशा दिसत आहेत, छान आणि खुसखुशीत झालेल्या आहेत.
कधी संपणार कळणार पण नाही आणि ह्या 15 दिवस टिकतात. त्यामुळे ह्या एकादशीला तुम्ही नक्की करून बघा. गोड स्वीट डिश म्हणून हा पर्याय एक उत्तम आहे आणि कमी साहित्यात होणार आहे. तयार झाल्यात आपल्या हा पहिला पदार्थ उपवासाचा. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कुक विथ वंदना दाते रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता आपण बघणार आहोत पुढची रेसिपी. तोपर्यंत एन्जॉय. आणि पदार्थ तयार करून नक्की बघा. आता पुढचा पदार्थ आहे उपवासाचा डोसा. उपवासाचा डोसा खूप छान आणि क्रिस्पी तयार होतो आणि खूप छान झटपट तयार होणारा आहे. आणि बघू शकता तुम्ही अगदी जाळीदार डोसे आपले तयार होतात. उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी किंवा वरीचे तांदूळ आपण हे नेहमीच खातो, साबुदाणा वडे नेहमीच खातो, पण हा डोसा तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, हे असं खूप छान आणि जाळीदार होतो. कडेने असं सोडायचं आहे पीठ आणि नंतर मध्ये घ्यायचं आहे. बघा जाळी किती छान पडलेली आहे. आणि हा आपला दुसरा उपवासाचा पदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही नाश्त्यालाही करू शकता किंवा तुम्ही एरवी उपवासाच्या दिवशी हा तयार करू शकता. यासाठी आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साबुदाणा घातलेला आहे आणि तो रात्रभर भिजून ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण ते पीठ मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि वाटून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि बघू शकता किती जाळीदार डोसे आपले त्या पिठामध्ये तयार झालेले आहेत. असा तवा मी फिरवून घेतलेला आहे म्हणजे आपल्या डोशाच्या कडा आधी सुटतात आणि डोसा अजिबात चिकटत नाही. ही महत्त्वाची टीप आहे. आणि सगळ्या बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत डोसे आपले तयार होतात. नक्की करून बघा. रेसिपी खूप छान आहे आणि ही बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही मसाला डोसासुद्धा करून खाऊ शकता किंवा शेंगदाणा किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा ही खूप छान आणि टेस्टी लागतो आणि झटपट होणारा आहे आणि पचायलाही हलका आणि इन्स्टंट हा प्रकार आहे. इथे मी वाटून घेतलेला आहे, दाखवते तुम्हाला वाटून घेतलेलं कसं तयार केलेलं आहे मिश्रण. यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. तुम्हाला उपवासाला जिरे आवडत असेल तर तुम्ही जिरे पण या पिठामध्ये घालू शकता. इथे मी घातलेले आहेत थोडेसे जिरे. आणि आता हे मी मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेणार आहे. हे बघा असं वाटून झालेलं आहे. आता हे थोडंसं घट्ट आहे. तुम्हाला जर मऊ हवे असेल तर असं पीठ ठेवायचं आहे. या पिठामध्ये मऊ डोसे तयार होतात आणि मी एक तुम्हाला मऊ करून दाखवते. आणि पुढचा आपण क्रिस्पी आणि पातळ जाळीदार करून घेणार आहोत. 2 प्रकारचे डोसे मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहेत. आता हे पीठ तवा गरम झालेला आहे, तेल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीचा मी असा छोटा सॉफ्ट करून दाखवणार आहे. आता हे सॉफ्ट आहे त्यामुळे मी जास्त पातळ नाही करणार. हाही खूप छान लागतो आणि दोन्ही साईडनी तेल किंवा तूप बटर लावून तुम्ही हा भाजून खाऊ शकता. नुसताही खायला खूप छान लागतो. यावर हिरवी मिरची घातली तर अजून छान लागेल. अगदी उपवासाचा उत्तप्प्यासारखा हा तयार झालेला आहे. तसाही करू शकता, पण आपण आता उपवासासाठी करतो त्यामुळे आपण बाकी काही घातलेलं नाही. दुसरं आपण हा मागाशी दाखवलं तसं पीठ मी पातळ करून घेतलेलं आहे आणि
छान असा जाळीदार डोसा तयार झालेला आहे। कृती मी दाखवलेली आहे, कडेने तयार झाला आपला हा दुसरा पण जाळीदार डोसा। खूप छान असा लागतो, क्रिस्पी, आणि असं दाबून दाबून छान भाजून घ्यायचं आहे। खूप छान जाळी पडते आणि चवीला तर अप्रतिम लागतात आणि झटपट होतात। कमी साहित्यात अगदी फक्त वरीचे तांदूळ आणि 2च चमचे आपण साबुदाणा पीठ घेतलेला आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे। एवढ्या कमी साहित्यात एवढा छान पदार्थ तयार होतो उपवासासाठी, अप्रतिम आहे आणि नक्की करून बघा। आणि कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता हे बघा, दुसरा पण असंच मी तयार करून घेतलेला आहे, तो पण असा छान असा जाळीदार झालेला आहे। छान असं दोन्ही साइडनी भाजून घ्यायचं आहे। हे डोसे मात्र दोन्ही साइडनी चांगले भाजून घ्यायचे आहेत। तूप किंवा बटर तेल लावू शकता, खूप छान क्रिस्पी होतात आणि झटपट होतात। बघू शकता किती छान जाळी पडली। आता दुसरा पण मी करून दाखवते। एक तवा छान असा गरम झालेला आहे, तेल लावून घ्यायचं तव्याला। अगदी छानच होतात, सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता सर्व महत्त्वाची टिप म्हणजे हा डोसा कडेने घालायचा अगोदर, म्हणजे छान जाळी पण पडते आणि कडेने पटकन सुटतो, आणि नंतर असं मध्ये घालायचा, ही महत्त्वाची टिप आहे। आता बघा, तवा असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे छान आपला कडेने सुटतो डोसा, आणि तेल लावून घ्यायचं वरनं पण। कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा। हे बघा कसं साइडनी पण सुटायला लागलेला आहे, आणि आता आपण उलटून घेऊया। क्रिस्पी झालेला आहे, वाटत पण नाही वरीच्या तांदळीचा आहे, पण हा खूप छान उपवासासाठी पर्याय आहे, नक्की करून बघा। आणि अजून काही रेसिपी दाखवणार आहे आणि महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि यातला एक पदार्थ जरी आषाढी एकादशीला केलास तरी खूप छान लागणार आहे आणि उपवासासाठी उत्तम पर्याय आहे। इथे मी उपवासाच्या 5 रेसिपी दाखवल्या आहेत, त्यापैकी तुम्ही एक जरी त्यातली केली तरी चालणार आहे। उपवासासाठी खूप छान पर्याय आहे। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। झाला आहे आपला क्रिस्पी असा उपवासाचा डोसा तयार। सर्व मी असेच तयार करून घेणार आहे आणि चटणीसोबत सर्व करायचं आहे। इथे मी दही घालून शेंगादाण्याची चटणी तयार केलेली आहे। हिरवी मिरची, दही, मीठ आणि जिरे घालून तयार केलेली आहे। त्याबरोबर हा डोसा मी सर्व करणार आहे। तुम्ही बटाट्याची भाजी बरोबर किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी याबरोबर सुद्धा खाऊ शकता। छान असा चटणीसोबत खूप छान लागतो। तयार झाला आपला उपवासाचा दुसरा प्रकार डोसा। एन्जॉय, आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि आता आपण पुढची रेसिपी बघूया, उपवासाचे रताळ्याचे काप। ही झटपट होणारी रेसिपी आहे। सर्वप्रथम आपण रताळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण त्याला माती असते, त्यामुळे आपण हे धुवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे त्याचे सोलणीने साल काढून घेणार आहे। साल काढल्यानंतर खूप त्याचे आपण स्लाइस करून घेणार आहोत। हे बघा किती छान, आणि रताळ्याचे साल काढायला थोडा वेळ लागतो,
सर्व सालं काढून झालेली आहेत. आता मी त्याचे काप तयार करून घेणार आहे, पातळ असे. खूप छान आणि झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे. चविष्ट आहे. उपवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. रताळं पण छान उपवासासाठी पौष्टिक आहे. रताळे खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि रताळ्यामध्ये विटॅमिन ए, सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकला यासारख्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी रताळा हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. आता तेल घालून घेणार आहे. फक्त 3च साहित्यात आपण तयार केलेलं आहे, करणार आहोत. इथे रताळ्याची काप आपण शेंगदाणे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडंसं 1 चमचा आणखी तेल घातलेलं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 मिनिटं चांगले छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. त्यामुळे खायला खूप छान आणि रताळ्याच्या काप बरोबर ते क्रंची लागतात. त्यामुळे हे नक्की तळून घ्यायचे, चांगले काढून घ्यायचे आहे. ते बघा छान असा कलर बदललेला आहे, काढून घेतलेले आहेत. इथे मी हिरवी मिरची 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत बारीक चिरून, त्याही फ्राय करून घेणार आहे चांगल्या 1-2 मिनिटं. रताळ्यामध्ये विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आहे, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. आता इथे मी हे पातळ असे रताळ्याचे काप केलेले आहेत, ते मी घालून घेतले. पुन्हा आता 1-3-4 मिनिटं मी चांगले हे परतून घेणार आहे. वाफेवरती होणारे आणि हे खूप छान झटपट होतात आणि तेवढाच आरोग्यदायी पोषण मूल्य असणारा पदार्थ आहे. नक्की करून बघा. यातला एक पदार्थ तुम्ही या एकादशीला नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच अशाच पौष्टिक आणि सात्विक हेल्दी रेसिपी तुम्हाला कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये बघायला मिळतील. आता हे दोन्ही साईडनी असं चांगलं उलटून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिटं आपण असं चांगलं उलटून घ्यायचं आहे आणि बारीक गॅस ठेवायचा आहे. आता आपण यात तळलेले शेंगदाणे थोडे घालूयात आणि काही नंतर वरनं घालायला ठेवूयात आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. यात चवीनुसार आपण मीठ पण घातलेलं आहे. आता चांगलं हे काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने मी हे उलटे करून घेत आहे, म्हणजे हे काप आपले तुटणार नाही व चिकटलेले आहेत ते मोकळे होतील आणि सगळीकडे हा मसाला, मीठ, मिरचीचं तिखटपणा लागेल. 1-5 मिनिटं आपण हे असं छान असं वाफ देऊन घ्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वाफ देऊन घ्यायची आहे. हे बघा तयार झाले आपले उपवासाचे बटाट्याचे रताळ्याचे काप. किती छान आणि झटपट होणारे आहेत, बघितलं ना. आणि उपवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, पौष्टिक हेल्दी. आणि रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि जास्त खाणे पण टाळता येते. रताळा त्वचेसाठीही फायदेशीर आहे, ऊर्जा मिळते त्यामध्ये भरपूर. वरून मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली व प्रतिकारशक्ती पण वाढवते. त्यामुळे असा हे पौष्टिक आणि हेल्दी रताळ्याची रेसिपी नक्की करून बघा. आणि शुगर पण नियंत्रणात राहते रताळे खाल्ल्याने. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि उरलेले मी ते थोडे शेंगदाणे ठेवले होते ते घालून घेत आहे. या एकादशीला ही रेसिपी तुम्ही नक्की
करून बघा यातली एक तरी आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तुम्हाला नक्कीच या रेसिपी आवडणार आहे असे मी खात्रीने सांगते, कारण खूप छान होतात. आधी मी स्वतः सगळ्यात तयार करून खाऊन बघितल्यात, त्यामुळे खूप छान आणि पौष्टिक हेल्दी आहेत. आता आपण पुढची रेसिपी तयार करायला घेऊया. आता आपण उपवासाचा लच्छा पराठा तयार करायला घेऊया. शुद्ध आणि सात्विक रेसिपी आहे. यासाठी आपण 1 वाटी मिक्स श्रीजीचा फराली आटा घेतलेला आहे की ज्यामध्ये शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ असे पौष्टिक पीठ आहेत. श्रीजीचा हा आटा खूप छान आहे आणि यामध्ये खूप छान पदार्थ तयार होतात. यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इथे मी 1 वाटी घेतलेला आहे आटा आणि यामध्ये साजूक तूप 2 चमचे घालणार आहे आणि छान असं चोळून घेणार आहे पिठाला तूप, म्हणजे आपला हा पराठा लच्छा पराठा खूप छान आणि खुसखुशीत आणि छान असे लेयर पडतात. सगळ्या पिठाला असं तूप चोळून घ्यायचं आहे. पीठ आपलं असं चांगलं चोळून घ्यायचं आहे. सगळीकडे तूप लागलं पाहिजे. तूप आणि मीठ आपलं असं हाताने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान झालेला आहे. जास्त पाणी घालायचं नाही, लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालायचं आहे. इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे, त्याने चवीत खूप फरक पडतो आणि लागेल तसंच पाणी घालायचं आहे. खूप छान होतो हा पराठा आणि उपवासाला आपण कधीच खाल्ला नसेल हा पदार्थ नक्की करून बघा. आणि यासोबत काहीही तुम्हाला चटणी किंवा काही करायची गरज नाही. नुसता हा लच्छा पराठा खाल्ला तरी पोट खूप छान भरतं आणि हा एक पोटभरीचा पदार्थ आहे. पीठ असं फार पातळ पण नाही आणि फार घट्ट पण नाही, असं छान असं मळून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे मुरवत. आता पीठ छान आपलं मुरलेलं आहे, मऊसूत झालेलं आहे, बघू शकता. आता आपण तयार करायला घ्यायचा आहे लच्छा पराठा. तर त्यासाठी इथे मी पिठाचे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो मी आता लाटून घेणार आहे. पातळ असा लाटून घेणार आहे. सर्व बाजूने छान असा पटकन लाटला जातो आणि खूप छान आणि हेल्दी पौष्टिक आहे आणि त्याच्या लेयरमुळे तो अजूनच खुसखुशीत लागतो. आणि उपवासासाठी तर आपण नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळलं असेल तर हा एक पर्याय छान आहे. आणि यामधील पीठही पौष्टिक आहेत, त्यामुळे नक्की करून बघा. आणि ह्या आषाढी एकादशीला हा पदार्थ नक्की तयार करून बघा. तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी, म्हणजे छान अशा त्याच्या लेयर पडतात आणि त्याच्यावरनं आपण लाल तिखट आणि मीठ लावून घेणार आहोत. म्हणजेच हा आपण नुसताच खायला घेतला तरीही चालणार आहे. यासोबत तुम्हाला कुठलीही भाजी किंवा चटणी करायची काही गरज नाही. आणि मुख्य म्हणजे ह्यामुळे आपल्याला उपवासात जी ॲसिडिटी होते ती पण होणार नाही आणि भरल्याचंही समाधान मिळणार. इतकं छान आणि पौष्टिक आहे. असा हा पराठ्याचे घड्या करून घ्यायच्या आहेत आणि भरपूर यामुळे लेयर पडतात आणि आतून पण छान असा खुसखुशीत होतो आणि पौष्टिक पीठ असल्यामुळे आरोग्यदायी हा पराठा खूप छान आहे. आता थोडंसं असं लांबट करून घ्यायचं आहे आणि गोल असं गुंडाळी करून घ्यायची आहे. उरलेलं पीठ असं दाबून द्यायचं
आणि असा ह्याचा रोल आपला तयार झालेला आहे। आता आपण हे थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। पटकन लाटला जातो, अजिबात चिकटत नाही किंवा काहीही लाटण्याला पण लागत नाही, पटकन लाटला जातो। लाटता लाटताच त्याच्या लेयर पण पडतायत, बघू शकता किती छान। आणि आतला मसालाही दिसतोय, खूप छान होतो। आणि आता हे बघा किती भरपूर साऱ्या लेयर पडलेल्या आहेत आणि इतके पटकन संपतात हे पराठे। आणि ह्या पिठाच्या तुम्ही भाकरी सुद्धा होते। लाटून झालेला आहे आपला। आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच अशाच पौष्टिक आणि सात्विक रेसिपी तुम्हाला कुक विथ वंदना दातीर या रेसिपी चॅनलवरती बघायला मिळतील। आता लाटून झालेला आहे, तवा इथे मी गरम व्हायला ठेवलेला आहे। आता दोन्ही साइडनी छान असा खमंग मी भाजून घेणार आहे। कढईनी तूप सोडायचं आहे दोन्ही साइडनी, म्हणजे आपला पराठा हा चविष्ट व स्वादिष्ट होणार आहे। असा दाबून घ्यायचा आहे, बघा लेयर कशा सुटतायत आणि आतपर्यंत चांगला भाजला जातो। सात्विक अशी छान रेसिपी आहे, उलटून घेतलेला आहे। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आणि यामधले पीठ राजगिरा पीठ, शिंगाड्याचं पीठ हे अतिशय पौष्टिक आहे। दोन्ही साइडनी तूप घालून घ्यायचं आहे आणि चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे। मस्त वास येतोय भाजल्याचा। हे बघा भाजून झालेला आहे आपला पराठा, छान असा लेयरवाला। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। खूप छान आणि खमंग असे पौष्टिक हा पराठा आपला तयार झालेला आहे। सगळे मी असेच तयार करून घेतलेले आहे, बघू शकता। असा हाताने पण मोडला तरी किती खुसखुशीत झालेले आहेत आणि लेयर तर बघा किती छान पडलेले आहेत आणि खूप छान खुसखुशीत आतपर्यंत छान भाजलेला आहे। आणि तिखट मिठामुळे त्याची चव अजूनच अप्रतिम लागणार आहे। आणि हा तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा एरवी तुम्ही उपवास नसतानाही केले तरी खूप छान लागतात। नाश्त्यासाठी हा पदार्थ छान आहे, मुलांनाही टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता। मुलंही आवडीने आनंदाने खातील आणि त्यांनाही त्याची पौष्टिकता ह्या पिठांची मिळणार आहे। त्यामुळे हा पदार्थ ह्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि आता आपण पुढचा पदार्थ तयार करणार आहोत, उपवासाचे दहीवडे। यासाठी मी साहित्य घेतलेले आहे, इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, बारीक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, 2 बटाटे 2 उकडून घेतलेले आहेत आणि इथे मी वरीचे तांदूळ आणि 1 चमचा साबुदाणा हे मी बारीक मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। वरीचे तांदूळ म्हणजेच भगर ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता बटाटे मी इथे मॅश करून घेणार आहे चांगले। साहित्य व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, पण कसे करायचे ते बघून घ्या। आणि बटाटे हे मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले। आणि इथे मी वरीचे तांदूळचं पीठ जे तयार केलेलं होतं ते घालून घेणार आहे। हे पीठ लागेल तसंच घालायचं आहे आणि फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही, असं हा जरासा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी,
हिरवी मिरची घालायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे घ्यायचं आहे आणि छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे पीठ असं सैलसरच करायचं आहे आणि हे रात्रभर ठेवलं तरी तुम्ही चालेल मुरवत, किंवा एक 4-5 तास तुम्ही हे पीठ मुरवत ठेवा आणि मग ह्याचे गोळे तयार करून घ्या. म्हणजे हे वरीचे तांदूळ आपले छान असे पिठामध्ये मुरतील आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता, लहान मोठ्या साईजचे. मी हे आप्पे पात्रामध्ये आपण हे सात्विक रेसिपी दाखवणार आहोत, कमी तेलामध्ये तयार करणार आहोत. कारण बऱ्याच जणांना हे तेलकट तळलेलं नको असतं, त्यांच्यासाठी हे मी आप्पे पात्रामध्ये कमी तेलामध्ये तयार करून दाखवणार आहे. आप्पे पात्राला तेल लावून घेणार आहे. खूप छान आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. आता हे तेल लावून चांगलं आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिटं चांगलं आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे. आणि आता आपण केलेले गोळे ते भाजून घ्यायचे आहेत. वरून 1 चमचाभर तेल सोडायचं आहे. दोन्ही साईडनी आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच अशा सात्विक आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कुक विथ वंदना दाते रेसिपीवरती बघायला मिळतील. दोन्ही साईडनी छान असे हे वडे आपण भाजून घ्यायचे आहेत. हे वडे तुम्ही तळून पण घेऊ शकता, तळून पण खूप छान लागतात. झाकण ठेवून 1-10 मिनिटं चांगले वाफ देऊन घ्यायचे आहेत. हे बघा छान असे फुलून वरती आलेत आहेत. आणि हे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात, कारण यात आपण तिखट, मीठ आणि हिरवी मिरची घातलेली आहे. आप्प्यांसारखे तुम्ही नुसतेही खाऊ शकता. दोन्ही साईडनी चांगले भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण बटाटाही घातलेला आहे, त्यामुळे हे अगदी पोटभरीचा पदार्थ आहे. आणि तुम्ही तळून जर घेतले तर तुम्ही हा बटाटे वडेसारखाच हा वडा लागणार आहे. दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. तळून पण खाऊ शकता आणि कमी तेलामध्ये खायचे असेल तर असे आप्पे पात्रामध्ये कमी तेलावरती तुम्ही ह्या फ्राय करून घेऊ शकता. हे बघा तयार झाला आपला हा वडा. दोन्ही साईडनी छान असे क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत. मस्त लागतात, खूप छान आहे. दह्याबरोबर किंवा चटणीबरोबरही तुम्ही खाऊ शकता. यावर तळून जर घेणार असेल तर त्याबरोबर तळलेल्या हिरव्या मिरच्या अप्रतिम लागतात. आणि उपवासासाठी तर हा मेनू अतिशय छान आहे आणि कमी तेलातला आहे, त्यामुळे हेल्दी आणि सात्विक आहे. आणि तुम्ही जर तळून घेतलास तरी पण त्याची चव अजूनच छान लागणार आहे. सर्व मी असेच तयार करून घेतलेले आहे. 2 जरा कडेचे होते ते कमी भाजल्यामुळे मी हे मध्ये घेऊन चांगले भाजून घेत आहेत. कसे छान असे टुम्म फुगलेले आहेत आणि चवीलाही खूप छान होतात. आणि कमी साहित्यामध्ये ह्या आपल्या उपवासाच्या रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि या आषाढी एकादशीला यातला एक तरी पदार्थ नक्की तयार करून बघा. 5ही पदार्थ खूप छान आणि घरच्या साहित्यामध्ये हेल्दी, पौष्टिक आणि सात्विक आहेत. त्यामुळे नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कसे वाटले उपवासाच्या रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा छान छान आणि हेल्दी सात्विक रेसिपीसाठी कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भाजलेले आहेत आपले वडे आणि छान असे फुगलेले पण आहेत.
कलर पण किती छान आलेला आहे। आता आपण हे सर्व करायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत। याबरोबर तुम्ही चटणी, दही, सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतात उपवासाच्या व्यतिरिक्त, कारण आता आपण हे उपवासासाठी खात आहोत त्यामुळे गोड दही आणि इथे मी हिरवी चटणी, कोथिंबीर, हिरवी मिरचीची केलेली होती ती घालून घेतलेली आहे। अप्रतिम लागतात। आणि तुम्हाला जर दही वडे म्हणून खायचे असतील तर थोडेसे पाण्यात भिजवून सॉफ्ट करून मग त्यावर गोड दही घालून खायचे, म्हणजे खूपच छान आणि चविष्ट लागतात। आणि मुरवायचे पण, मुरतात पण छान। खूप छान चविष्ट हेल्दी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि ह्या उपवासाच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ह्या एकादशीला नक्की करून बघा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच छान छान रेसिपीसाठी कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।